1519 मध्ये महाराष्ट्र राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावले गेले, हत्तीवरून साखर वाटण्यात आले. आमचं नाव जिजा ठेवलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूच्या सरदारांची वर्दळ, युद्धांचे डावपेच, सल्ला मसलत, सैन्याची गारांनी, न्याय निवड आणि नित्याचे असं होतं आमचं बालपण. पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा काही गावकुसलीच्या बायका कौतुक करायच्या तर काही नाकाही मुरडायच्या, काही म्हणायच्या या पोरीचं कसं व्हायचं. पण आम्ही निश्चय केलेला स्वतः सोबत इतरांचेही रक्षण करता आलं पाहिजे. शहाजी राजे आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली होती. आम्हाला विलक्ष डोहायला लागले होते. आमचे डोहाळे जरा वेगळेच होते. आम्हाला हत्तीवर बसावेच वाटत होते. डोंगर चढून किल्ले पहावेच वाटत होते. धनुष्यबाण, भाला, तलवार हाती घेऊन चिलखत चढून लढाई करावेसे वाटत होते. शिवबांना आम्ही लहानपणीपासूनच शिकवलेले कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कोणत्याही जाती धर्माच्या आहिरीही जायचं नाही. मा भगिनीचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसाला माणसासारखं वागवायचं. इथे कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. इथे अत्याचार चालणार नाही. अफजल खानाच्या भेटीप्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती बाळगू नका. मी बाळशाहू छत्रपती बनून स्वराज्याची निर्मिती करेन. थोरले बंधू संभाजी हे कणगीरच्या युद्धामध्ये मुळे कपटीने मारले गेले. अखेर शिवबाने वाघनखे काढून खानाच्या पोटात घुसून त्याचा पुतळा बाहेर काढला. शिवबाच्या मोठ्या धामधुमीत राज्याभिषेक करण्यात आला. अशा रीतीने आम्हाला समतावादी सत्ता प्रस्थापित करण्यास यश मिळालं. पण मात्र आमचा काळ संपत आल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली होती. आम्ही हळूहळू थकत चाललो होतो. आम्हाला शेण झाल्यासारखं वाटत होतं. शिवबाने सगळे चित्र हातात घेऊन आम्ही निर्धास्त झालो होतो. अखेर शिवबांची कीर्ती, शिवबांचा जय जयकार पाहतच आम्ही आमचे कायमचे डोळे मिटवून घेतले. जिजाऊ ही एक स्त्री होती. स्वराज्य घडवणारी स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. शहाजी राजांची ती एक वीर पत्नी होती. भोसले घराण्याची ती एक आदर्श लेक होती. जाधव घराण्याची ती एक लाडकी लेक होती. भोसले घराण्याची ती एक आदर्श सून होती. आपल्या